जानू, आजपर्यंत मला बऱ्याच वेळा जाणवलंय की तू माझ्या आसपास आहेस, पण तू मला थिएटरमध्ये दिसलीस. तू फक्त माझा भास असू शकत नाही जानू. दॅट मीन्स आय वॉज राईट. मी बरोबर होतो. येस येस, आय वॉज राईट ऑल दिस व्हाईल. तू आहेस जानू. मी बरोबर आहे. तू आहेस, तू आहेस. जानू, तुला बघितल्यानंतर मी मी कसा बिहेव करतोय, मला कसं वाटतं, मी तुला सांगू शकत नाही जानू. आय कांट एक्सप्रेस एक्झॅक्टली आय एम फीलिंग, बट येस आय एम हॅपी की तू आहेस जानू. मी खूप खुश आहे. म्हणजे तू माझ्या आसपासच होतीस. म्हणजे मीच तुला शोधण्यात कमी पडलो. हो जानू, मीच कमी पडलो. आय एम सो सॉरी जानू. माझी चूक आहे. मी तुला शोधण्यात कमी पडलो. आणि मला हेही माहिती आहे, तू पण माझ्या जवळ येण्याचे प्रयत्न करतेस, हो ना जानू? आणि जानू, डोंट वरी, आपल्या दोघांच्याही प्रयत्नांना यश मिळणार. आय नो. आता लवकरच मी तुला आपल्या घरी घेऊन येणार. हे बघ जानू, आपलं घर, आपला हा संसार पुन्हा नव्याने सुरू होण्याची वाट बघते. हो. पण जानू, आता मी माझे 1000% एफर्ट्स लावणार, पण तुला शोधून काढणारच. यश जानू, तुला मी शोधून काढणार. तू माझी आहेस. ना कोपऱ्यातला कचरा काढता काढता नुसतं कंबरचं मोडलं. काही तर म्हणे कंबर कोसून. आज ती हाताला लागली होती आणि सटकली, आणि घरात आल्यानंतर हा तमाशा. झालं तुझं चिडून? झालं चिडून? चिडायला मी तुझ्यावर पाहिजे काय गो? मला इथे एकटीला सोडून तू फिरायला मार्केटमध्ये गेलेलीस हे सुचतं तुला? का गेली होती सांग? का फिरायला गेलीस तू? कोण वाचतोय? छे, तुझ्या आईचा फोन. हॅलो हॅलो, रागिणी. हा बोल ग. हा आई, ऐक ऐक, तुला माहितीये म्हातारीचा कॉल आला होता राजनला. मी त्यांचं सगळं बोलणं ऐकलंय. गुरुजींनी खात्रीने सांगितले की त्यांची नात त्यांच्या जवळच कुठेतरी आहे. म्हणजे ती गौरी सुद्धा आणि ती नात सुद्धा. रागिणी, आज मी त्या गौरीला पाहिलंय. व्हॉट? कुठे, केव्हा, कधी? अगं सांगते ग. अगं मी ना एका सिनेमाला गेले होते, तिकडे मी तिला पाहिलंय म्हणून. राजन तिथे आसपास होता का ग? आई मला खूप टेन्शन आलंय ग. म्हणजे राजन त्या दोघींकडे आपल्या आधी पोचला तर? नाही रागिणी, हे बघ, मला असं वाटतं आपण ही गोष्ट आहे ना हलक्यात घ्यायलाच नकोय. खरं तर ही जी गौरी आहे ना, ती अन्नपूर्णाच्या हाती लागण्याच्या आधी माझ्या हातात सापडली पाहिजे. म्हणजे मग असं एकदम खेळ खलासच करून टाकणार आहे मी. नाहीतर ही म्हातारी आहे ना, म्हातारी सगळी प्रॉपर्टी त्या भिकाडीच्या नावे आणि तिच्या लेकीच्या नावे करून दे. पण आई आता करायचं काय नक्की? काहीतरी पर्याय मी पण शोधतेच आहे. पण बाई ग, तू पण जरा तुझं डोकं चालव ना. हे बघ, पण तिचा पत्ता लागणं खूप महत्वाचं आहे रजा. आई, आपल्या परीने जेवढं शक्य आहे ना आपण करूया. ठीक आहे. चल, बरं झालं काहीतरी एका चांगल्या गोष्टीची सुरुवात झालेली आहे. चल ठेवते मी. हा ठीक आहे, बाय.
काय अशी डोळे वटारून काय बघतेस माझ्याकडे? मूवीला गेली होतीस. मार्केटला जाते सांगून मूवीला गेली होतीस. काय करतेस? हळू बोल ना, हळू बोल ना. आपण दुसऱ्यांच्या घरात आहोत, कळलं का जरा? जरा शांत शांत, कळलं? हो, गेले होते मी मूवीला गेले होते, पण ते सगळं तुझ्या भल्यासाठी, कळलं ना? झाल्या शेंड्या लावून. झाल्या का शेंड्या लावून? हा, तू मूवीला गेल्यावर माझा काय फायदा होणार आहे? काही पण बोलते. इलॉजिकल. शांतपणे मी गेले होते मूवीला, कारण मला आज सकाळपासून सतत असं वाटत होतं की मला कुणीतरी दिसणार आहे, मला कुठली तरी नवीन दिशा मिळणार आहे, आज मला कुणीतरी भेटणार आहे. आणि झालं ना तसंच. तुला माहितीये का आज मला कोण भेटलंय? मूवीचा हिरो. गौरी. झालं ना? आज मला गौरी दिसली तिकडे. आता कधी एकदा ती गौरी आणि तिची मुलगी ह्यांचा असा सफाचट करते ना, असं झालंय. आणि कधी एकदा सगळी अन्नपूर्णाची तिची इस्टेट आहे ना, ती तुझ्या नावावर होईल. हे सगळं माझ्या डोक्यात चाललंय. कळतंय का तुला काहीतरी? राणी आजी, तू कुकी आहेस ग. म्हणजे किती स्वीट आहेस. तू माझा किती विचार करते. मग लाडू करतेच मी सतत. फक्त माझ्या लाडक्या एकुलता एक नातीचाच मी विचार करते. दुसरा काही विचार माझ्या डोक्यात येतच नाही. माझी गोडुली ती. बरं आहे काय? आता माझं एक काम करशील त्याच्या? हा, एकच काम करायचं. हे बघ, हे लिकेस ना, हे घे पटकन. मी ती गौरी आणि तिची मुलगी ह्यांचा शोध घेण्यासाठी म्हणून जाते. एकदा का ते सगळी कामं झाली ना, की सगळी प्रॉपर्टी तुझ्या नावावर करायची आपल्याला. हा प्लीज एवढं आवरून आले तोपर्यंत हे सगळं जरा आवरून टाक. जानू, मला तुझ्यापर्यंत पोहोचायचं असेल तर मला काही गोष्टी ट्रॅक बॅक कराव्या लागतील. आता त्या स्क्रीनिंगला आलेले बरेच जण त्या संक्रांती मेळ्यात मिळालेल्या पासवर आले होते, राईट? करेक्ट. पण मग जानूला तो पास कसा काय मिळाला असेल? एक मिनिट. स्टॉल्स, त्या इव्हेंटमध्ये कोणाकोणाचे स्टॉल्स होते? मला चीफ गेस्ट म्हणून जेव्हा बोलावलं तेव्हा त्यांनी स्टॉलची लिस्ट पाठवली होती.